किंमत दर्शनी किंमत कशी काढायची, स्थानिक किंमत. तर एकदा रिवाइज करू. समजा याच्यामध्ये आपल्याला दिले की 10. या 10 मध्ये एकची स्थानिक किंमत किती असणार, तर 10च असणार. ठीक आहे. जसं आपल्याला दिले 2250. ह्या 2250 मध्ये या दोनची किंमत किती असणार स्थानिक किंमत, तर या दोनची स्थानिक किंमत असणार 2000. कोणत्या स्थानावर आहे स्थानिक किंमत, ही त्या अंकाच्या स्थानावरून ठरत असते. म्हणून त्या किमतीतच आपण काय, किंवा जी किंमत अंकाच्या स्थानावरून ठरत असते त्या किमतीस आपण काय म्हणत असतो, स्थानिक किंमत म्हणत असतो. मग ह्या अंकामध्ये ह्या संख्येमध्ये या अंकाची स्थानिक किंमत किती आहे, तर 2000 आहे. किंवा आणखी एक उदाहरण घेतलं, आपल्याकडे आहेत 7,56,421. काय आहेत, 7,56,421. याच्यामध्ये जर आपल्याला एकची स्थानिक किंमत विचारली तर 1 असणार. दोनची स्थानिक किंमत, या दोन्ही अंकाची स्थानिक किंमत विचारली तर किती येणार, 20 येणार. या मी सांगितलं होतं लक्षात ठेवण्यासाठी की जेवढे उजव्या साईडला अंक असतील तेवढी काय असते, त्याची स्थानिक किंमत असते. आणि दोनच्या उजव्या साईडला किती अंक आहेत, 1 अंक आहे. आणि 1 अंक असल्यामुळे मी काय केलेलं आहे, इथे 1 0 लिहिलेलं आहे. या 4ची स्थानिक किंमत किती असणार, तर 400. 6ची स्थानिक किंमत किती असणार, 6 हे हजारच्या स्थानावर आहेत म्हणून 6000. आणि ह्या 5ची स्थानिक किंमत किती असणार, 5 हे 10,000च्या स्थानावर आहेत मग 50,000. या 7ची स्थानिक किंमत किती आहे, 7 हे कोणत्या स्थानावर आहेत, एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, लाखाच्या स्थानावर 7 असल्यामुळे या 7ची स्थानिक किंमत येणार 7 लाख. ठीक आहे. अशा पद्धतीने आपण काय करत असतो, स्थानिक किंमत काढत असतो. तर आता आपण बघणार आहोत स्थानिक किमतींची बेरीज. स्थानिक किमतींची बेरीज कशी करायची असते. ठीक आहे. तर आता मी स्थानिक किमतींची बेरीज कशी करायची असते. जर आपल्याला एखादी संख्या दिली, एक संख्या दिली आहे की 725 ही संख्या दिली आहे, आणि आपल्याला विचारलंय या संख्येतील, किंवा प्रश्न असा दिलेला आहे की या संख्येतील 7 व 2 या अंकांच्या स्थानिक किमतींची बेरीज किती. ठीक आहे. काय दिलेला आहे प्रश्न, 725 या संख्येतील 7 व 2 या अंकाच्या स्थानिक किमतींची बेरीज. हे जे अंक आहे 7 आणि 2 या अंकांच्या स्थानिक किमतींची बेरीज विचारली. मग आपल्याला हे 725 दिले आहेत. ठीक आहे. प्रश्नामध्ये काय किती दिलेले आहेत, 725 दिलेले आहेत. मग याच्यामध्ये 2ची स्थानिक किंमत व 7ची स्थानिक किंमत किती असणार, ह्या 2ची स्थानिक किंमत आहे 20 आणि ह्या 7ची स्थानिक किंमत किती आहे, तर 700. कारण 7 हे 100च्या शतकच्या स्थानावर आहेत म्हणून 700. किंवा असंही म्हणू शकतो की उजव्या साईडला किती अंक आहेत, 2 अंक आहेत. आणि 2 अंक असल्यामुळे आपण काय केलं, 7च्या नंतर 2 0 लिहिले. 2च्या उजव्या साईडला किती अंक आहेत, 1 अंक आहे. आणि 1 अंक असल्यामुळे मी काय केलेलं आहे, त्या 2ची स्थानिक किंमत जी आहे ते 20 लिहिली आहे, किंवा 2च्या नंतर 1 0 लिहिलेलं आहे. मग आपल्याला 2ची स्थानिक किंमत मिळालेली आहे आणि 7ची स्थानिक किंमत मिळालेली आहे. आणि ह्या दोन्ही स्थानिक किमतींची बेरीज काढायची ना आपल्याला. ह्या दोन्ही बघा ना, प्रश्न काय विचारला, 7 व 2 या अंकांच्या स्थानिक किमतींची बेरीज किती. स्थानिक किमती तर काढलेल्या आहेत, आता त्यांची काय करायची, बेरीज करायची. तर 700 अधिक 20 तर किती आलेले आहे, 720. इतकी आपली काय आलेली आहे, स्थानिक किमतींची बेरीज आलेली आहे. ठीक आहे. आता याच्यानंतर आपण दुसरा प्रश्न बघूयात. इथंच मी थोडं इरेज करतो, म्हणजे लिहायची जास्त गरज पडणार नाही, तेवढाच टाइम आपला काय होईल, वाचेल. तर याच्यामध्ये एकसारखेच अंक आलेले आहेत ना. ठीक आहे. तर याच्यामध्ये मी लिहितोय 7, किंवा इथं चेंज करूयात आपण, 5 व 4 या अंकाच्या स्थानिक किमतींची बेरीज किती. मग इथं संख्या किती आहे रे, तर 5749 ही संख्या दिली आहे. आणि या संख्येतील 5 व 4 त्यानं 5 आणि 4 या अंकांच्या स्थानिक किमतींची बेरीज विचारली ना. मग या अंकांची स्थानिक किंमत किती येणार, 4ची स्थानिक किंमत किती असेल, 40.
त्या 5ची स्थानिक किंमत किती आहे? 5000. 5ची स्थानिक किंमत किती आहे? तर 5000 आहे. मग यांची बेरीज करूयात आपण. 5000 अधिक 40 किती आलेली आहे? 5040. मग इथं एक तुम्हाला लक्षात आलं असेल, अगोदरच्या प्रश्नामध्ये ज्यावेळेस आपण सोडवलं त्याच्यामध्ये काय होतं, उत्तर आलतं की 720 ही संख्या उत्तर आलतं. आणि याच्यामध्ये एक संख्या काय आली? 5040 संख्या आली. मग इथं ज्यावेळेस आपण थोडं बारकाईने निरीक्षण करू या प्रश्नाचं किंवा ह्या उत्तराचं ज्यावेळेस आपण थोडं बारकाईने निरीक्षण करू, त्यावेळेस आपल्याला कळेल की फक्त चेंज काय होत आहे, तर बदल काय व्हायलाय फक्त या प्रश्नामध्ये ज्यावेळेस उत्तर आपण काढत आहोत त्यावेळेस फक्त बदल काय व्हायलाय, बेरीज असताना काय बदल होत आहे? फक्त एवढाच बदल व्हायलाय की ज्या अंकांची आपल्याला स्थानिक किंमत विचारली का, ते अंक जशास तसे आहेत. तो कोणत्या किंवा स्थानिक किमतींची बेरीज विचारली ना, ते अंक जशास तसे आहेत आणि मधले किंवा साईडचे जे अंक आहेत, आता समजा हे 5749 आहे. याच्यामध्ये 5 व 4 या दोन अंकांच्या स्थानिक किमतींची बेरीज विचारली होती आणि याच्यामध्ये 9चं स्थान जे आहे, 7चं स्थान जे आहे आणि 9चं स्थान जे आहे, 7चं आणि 9चं स्थान जे आहे त्या स्थानी काय आलेलं आहे? 0 आलेलं आहे. ते थोडं आपण निरीक्षण केल्यानंतर आपल्याला कळतं की काय बदल झालेला आहे. तर बघा, 5ची स्थानिक किंमत आणि 4च्या स्थानिक किमतींची बेरीज विचारली होती आणि मधले जे अंक आहेत, साईडचे जे अंक आहेत, ते बाकीच्या अंकांच्या जागी आपल्याला काय मिळालेलं आहे? 0 मिळालेलं आहे. मग याच्यावरून आपण इतकं फास्ट मध्ये, इतक्या सोप्या पद्धतीने आपण या स्थानिक किमतींची बेरीज करू शकतो. परीक्षेमध्ये आपल्याला काय करायचा असतो? वेळ वाचवायचा असतो आणि जेवढा वेळ वाचवताल तेवढा आपण काय करत, आपल्याला दुसरे जे कठीण प्रश्न वाटणारे असतात किंवा जे काही कठीण प्रश्न असतात त्या कठीण प्रश्नाला सॉल्व्ह करण्यासाठी, सोडवण्यासाठी आपण त्या वेळाचा उपयोग करू शकतो. मग आता ज्या जागी आपण ट्रिक वापरू शकतो किंवा जे प्रश्न सोप्या पद्धतीने सोडू शकतो, असे स्थानिक किंमत न लिहिता, आता हे जो प्रश्न आहे याच्यामध्ये 5ची व 4ची या अंकांची स्थानिक किंमत न लिहिताही आपण काय करू शकतो? त्या प्रश्न सोडवू शकतो. काय विचारलेले आहे? फक्त आपला प्रश्न बघायचा. संख्या काय दिलेली आहे? 5749 दिलेली आहे. प्रश्न काय आहे? या संख्येतील 5 व 4 या अंकांच्या स्थानिक किमतींची बेरीज किती? हा प्रश्न आहे. मग आपण याच्यामध्ये काय करायचं? 5 व 4 म्हणलेत ना, 5 आणि 4 हे दोनच अंक लिहायचे आणि बाकीचे जेवढे अंक आहेत, जे काही मध्ये त्या 5 व 4च्या मध्ये जे अंक येतील, त्यांच्या उजव्या साईडला जे अंक येतील, ते अंक काय करायचे? आपण 0 लिहायचे. त्या अंकांच्या जागी आपल्याला काय करायचं आहे? 0 लिहायचं आहे. आता इथं 5 व 4ची स्थानिक किमतींची बेरीज विचारली होती ना, मी काय करतो? हे 5 लिहिलं, मध्ये एक अंक आहे, इथं डॅश मारतो. पुन्हा 4 आहेत आणि इकडं पुन्हा उजव्या साईडला एक अंक आहे. मग आता हे डॅश जे मारलेलं आहे त्या ठिकाणी काय लिहायचं? किंवा जे मधले अंक बाकी उरत आहेत ना, त्या ठिकाणी काय लिहायचं? तर त्या ठिकाणी लिहायचं आपल्याला 0 लिहायचंय. अशा पद्धतीने जर आपण सोडवलं प्रश्न, तर आपल्याला इथं स्थानिक किंमत काढायची गरज पडणार नाही. प्रत्येक वेळेस स्थानिक किंमत काढत बसायची गरज पडणार नाही किंवा स्थानिक किंमत काढायची गरज पडणार नाही. आपण डायरेक्ट काय करू शकतो? आन्सर, उत्तर जे आहे ते लिहू शकतो. आता आपण थोडा अवघड प्रश्न घेऊया. तर एक आहे 99,70,850. हे एक प्रश्न घेतलाय आणि ह्या प्रश्नामध्ये मी असा लिहितो की या संख्येतील, मग इथं डबल अंक आलेले असल्यामुळे मी काय थोडं चेंज करतो या प्रश्नाला. इथं लिहितो मी 4. या संख्येतील संख्येतील या संख्येतील 4 व 5 किंवा 4 व 8, 4 व 8 या अंकांच्या स्थानिक किमतींची बेरीज किती? आता मी सांगितलं होतं एक प्रश्न, हे आता सांगितलं होतं की कशी ट्रिक वापरायची किंवा कसं सोप्या पद्धतीने सोडवायचं. तर कशा सोप्या पद्धतीने सोडवायचं? आता ज्या दोन अंकांची विचारले ते अंक आपण अगोदर लिहून घेऊया. 4 आहेत आणि 8 आहेत. ठीक आहे, मी 4 लिहितो. 4च्या आणि 8च्या मध्ये किती अंक आहेत? 1 2 3. 1 2 3 डॅश मारले आणि पुन्हा काय लिहायचं?
8 लिहायचं आणि पुन्हा उजव्या साईडला किती अंक आहेत? 2 अंक आहेत, तर 2 डॅश मारले. आता तुम्ही म्हणसाल इकडच्या साईडच्या अंकांचं काय करायचं? ह्या साईडच्या अंकाचंही लिहायचं असतील तर आपण लिहू शकतो, कारण ह्या ठिकाणी लिहिले काय नाही लिहिले काय, इथं काय येणार असतात, आपण डॅशच्या जागी आपण काय लिहिणार आहोत, तर 0 0 0 लिहिणार आहोत. म्हणजे आपलं जे उत्तर येणार आहे ते उत्तर काय असणार? हे 4 लिहिणार मी, 4 आणि 8. आता हे बघा कोणती संख्या 04 02 जर लिहिली तर आपण हिला काय वाचतो? 02 04 म्हणतो का? नाही, इथं आपण फक्त 2 म्हणत असतो. आपण जी आपली डेट असते, दिनांक असतो, ह्या अशा पद्धतीमध्ये लिहित असतो. त्यावेळेस आपण म्हणतो का 02 तारीख आहे, 04 तारीख आहे किंवा 06 तारीख आहे? नाही, आपण तिथे काय सांगत असतो? 6 तारीख आहे, 2 तारीख आहे किंवा 5 तारीख आहे, 1 तारीख आहे, अशा पद्धतीने आपण सांगत असतो, पण सोबत 0 लिहित असतो. ठीक आहे, तसंच आहे, ह्या 0ची काही व्हॅल्यू नसते, काही किंमत नसते. मग आपण ही 4 लिहू आणि 4च्या 8च्या मध्ये किती 0 आहेत? 1 2 3, हे राहिले 8 आणि इकडे 2 0. म्हणजे आपल्या ह्या स्थानिक किमतींची बेरीज जी आहे, त्या संख्येतील 4 व 8 या अंकांच्या स्थानिक किमतींची बेरीज जी आहे ती काय आलेली आहे? तर 40,08,000 आलेली आहे. इथं आपण काय केलेलं आहे का, म्हणजे यांची अंकांची जी स्थानिक किंमत आहे, 4ची स्थानिक किंमत काढली, पुन्हा 8ची स्थानिक किंमत काढली, पुन्हा परत त्या दोघांची बेरीज केली, नंतर आपलं उत्तर आलं. असं करत बसलोत का? नाही, डायरेक्ट मी काय केलं की 4 लिहिले, 4च्या आणि 8च्या मध्ये जेवढे अंक आहेत ते अंकांच्या जागी मी डॅश मारलं होतं. मग डॅश मारायचं आता पुढच्या वेळेस, म्हणजे ज्यावेळेस आपण प्रश्न सॉल्व्ह करू त्यावेळेस डॅश मारत बसायचं का? नाही, जेवढे मधले अंक आहेत ना तेवढे काय करायचे? 0 लिहायचे. उजव्या साईडचे जेवढे अंक आहेत तेवढे 0 लिहायचे आणि हे काय होते? आपली स्थानिक किमतींची बेरीज होती. खरंच आता हे उत्तर जे आपण काढलेलं आहे ते उत्तर योग्य आहे का नाही हे तपासून बघूयात. आता प्रत्येक वेळेस तपासत बसायची किंवा चेक करायची गरज नाही की हे उत्तर काढलेलं बरोबर आहे का. हे उत्तर जे आपण काढलेलं आहे ते अगदी बरोबरच आहे, कारण ते ट्रिक आहे ना. ह्या पद्धतीमध्ये बघूयात. आता मी काय करतो? 4ची स्थानिक किंमत लिहितो. 4ची स्थानिक किंमत किती आहे? बघा इथं लिहूयात. 4ची स्थानिक किंमत, 4ची स्थानिक किंमत किती आहे? 4च्या नंतर किती 0 आहेत किंवा 4च्या नंतर किती अंक आहेत? 1 2 3 4 5 6 अंक आहेत. मग मी काय लिहिणार? 4च्या नंतर 6 अंक 0, 1 2 3 4 5 6 0 लिहिले. 8ची स्थानिक किंमत किती आहे? 8च्या नंतर 2 अंक आहेत. मग 8ची स्थानिक किंमत किती आली? 800. मग या दोघांची जर बेरीज केली, 4 1 2 3 4 5 6 आणि हे 800, यांची बेरीज केली तर 0 0 8, पुन्हा इथे 0 येतील, 0 0 0 4, किती आलेलं आहे? 40,08,000. आलं का आपलं उत्तर एकदम योग्य आहे? दोन्ही हे उत्तर आणि हे उत्तर, दोन्ही उत्तर हे सारखे आहेत ना? आहेत. बघा इथं आपण काय केली? स्थानिक किंमत काढली 4ची, नंतर 8ची स्थानिक किंमत काढली, परत त्या दोघांची बेरीज केली. एवढा आपला काय झालेला आहे तर वेळ आपण वेस्ट केलेला आहे. आपण याला सोप्या पद्धतीने सोडू शकतो ना. डायरेक्ट आपल्याला काय करायचंय? जे अंक आहेत ते अंक लिहायचे आणि ते अंक लिहिल्यानंतर ते मधले जे अंक आहेत त्या मधल्या अंकांच्या ठिकाणी फक्त काय लिहायचे? 0 लिहायचे. म्हणजे जे बाकीचे उर्वरित, आता 2 4 व 8 या अंकांचीच आपल्याला स्थानिक किमतींची बेरीज विचारली होती. जे उरलेले अंक होते त्या अंकांच्या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे? 0 लिहायचं. तीच आपली काय होत असते? तर स्थानिक किंमत होत असते. तर चला, हे आता मी तुम्हाला सोडवण्यासाठी देतो. हे फास्ट मध्ये तुम्ही सोडवायचं. याच्यामध्ये तुम्हाला एक प्रश्न देतो. आता याच्यामध्ये 7 व 4, 7 व 4 या अंकांच्या स्थानिक किमतींची बेरीज किती येईल? 7 व 4 या अंकांच्या स्थानिक किमतींची बेरीज किती? चला फास्ट मध्ये सोडवायचं. व्हिडिओ पॉज करा, म्हणजे थांबवा आणि हे सोडवा. आता मी जर थांबून इथं जर व्हिडिओ किंवा तुमची सोडवणार तोपर्यंत जर मी इथं थांबलो तर आपला व्हिडिओ जो आहे तो खूप मोठा बनणार आणि नंतर तुम्हीच कंटाळा करणार हे व्हिडिओ पाहण्यासाठी. ठीक आहे, तर मी इथं थांबत नाही, पण तुम्ही हे व्हिडिओ थोडा थांबवायचा. आपण आता व्हिडिओ हे रेकॉर्डेड व्हिडिओ आहेत, रेकॉर्डिंग करून टाकत आहे. तर रेकॉर्डिंग केलेली असल्यामुळे तुम्हाला सोपं जाईल. व्हिडिओ थांबवायचा, थांबवल्यानंतर या प्रश्नाचं उत्तर सॉल्व्ह करायचं. पण कसं सॉल्व्ह करायचं? जे आपण सोप्या पद्धतीमध्ये, म्हणजे त्या अंकाची स्थानिक किंमत न काढता जसं आपण
काय केलेलं होतं, उत्तर काढलं होतं, त्या स्थानिक किमतींची बेरीज काढली होती, त्या पद्धतीमध्ये तुम्हाला सोडवायचं आहे. तर आता आपण हेच सॉल्व्ह करूयात. तर आपल्याला काय आहे, 7 व 4 या दोन अंकांच्या स्थानिक किमतीची बेरीज विचारली. मी काय करणार, याचं उत्तर काय असणार, 7 लिहिणार आणि इथं मध्ये एक अंक आहे म्हणून 1 0 लिहिला. परत 4 आले, त्या 4ची विचारली ना स्थानिक किमतींची बेरीज, 4 आले. पुन्हा आता बाकी 1 2 3 4 अंक उरत आहेत. मग 1 2 3 4 हे झालं आपलं उत्तर. काय आलेलं आहे उत्तर, 70,40,000. तर अशाच पद्धतीने आपला तुम्हालाही काय करायचं आहे, स्थानिक किमतींची बेरीज करायची आहे. ठीक आहे, धन्यवाद. ओके.